पुरानी थी, बुंदेले हर बोल के मुँह हमने सुनी कहानी थी, खूब लड़ी मर्दानी वो तो झांसी वाली रानी थी. उपस्थित शिक्षक बंधू भगिनी, पाहुणे आणि सर्व सावित्री आणि बालमित्रांनो, तुम्ही म्हणाल की आज तर सावित्रीबाई फुले जयंती आहे आणि सरांनी झाशीच्या राणीचं कसं काय वर्णन केलं सुरुवातीला. तर सावित्रीबाई फुले आहे ना, झाशीच्या राणी सारख्याच होत्या असं म्हणायला हरकत नाही. महाराष्ट्राची झाशीची राणी असं जरी सावित्रीबाईंना म्हटलं ना तरी काही हरकत नाही. झाशीची राणी बघा, दोन्ही हातात तलवार घेऊन, अश्वावर म्हणजे घोड्यावर स्वार होऊन, पाठीला मानसपुत्र बांधून शत्रूला सपसप कापणारी होती. हातात तिने तलवार घेतली होती. आणि सावित्रीबाईंनी हातात काय घेतलं? पुस्तक घेतलं. झाशीची राणी शरीराने लढली, झाशीची राणी शरीराने लढली आणि सावित्रीबाई विचारांनी लढली. झाशीच्या राणीने इंग्रजांना पळवून लावलं, सावित्रीबाईने अज्ञानाचा अंधकार पळवून लावला. दोघांचं ध्येय एकच होतं, देशाची सेवा आणि अन्यायाविरुद्ध लढणं. आपण आत्ता 28 नोव्हेंबरला महात्मा फुले पुण्यतिथी साजरी केली. त्या दिवशी आपण बरीचशी माहिती मिळवली की तो काळ कसा होता. आता मॅडमांनी पण सांगितलं, घाणे मॅडमांनी पण सांगितलं, तो काळ अतिशय वाईट होता. आणि त्याच काळामध्ये बघा, सतीची प्रथा तुम्ही त्या दिवशी बागुल सरांनी तुम्हाला सांगितलं की एखाद्या स्त्रीचा पती मेल्यानंतर तिला त्या पतीच्या चितेवर बसावं लागायचं. त्याच्यानंतर केससुद्धा तिचे काढले जायचे. अशा अनेक प्रथा पूर्वीच्या काळामध्ये होऊन गेल्या. आणि आता बदल झालेला आहे, सगळ्या गोष्टींमध्ये बदल झालेला आहे. आज बघा, आपल्याला आता दूर नाही जात मी, आपल्याच शाळेमध्ये बघा तुम्ही, आता आपल्याला आहे ना ज्योतिराव फुले किंवा दुसरे दिसण्यापेक्षा आपल्याला सावित्रीच जास्त दिसत आहेत. बघा, भाषण करणाऱ्या सुद्धा 2 मुलीच होत्या आपल्या शाळेमध्ये. त्याच्यानंतर आता मी सकाळी आहे ना इथे रनिंग घेतली, 400 मीटर धावणे. त्याच्यामध्ये त्या जगदीश आणि त्या गुरुच्या सोबत आपल्या शाळेची कल्याणी पळली. आणि तुम्ही जर पाहिलं ना तर ती दोघांच्या पुढे होती. आलं का लक्षात? म्हणजे मुलींनी जर ठरवलं ना तर ते कितीही पुढे जाऊ शकतात. शीतलच्या भाषणामधून आपण ऐकलेलंच आहे की सरला ठकराल सारखी मुलगी पायलट होऊ शकते. कल्पना चावला, सुनीता विल्यम सारख्या मुली अंतराळात झेप घेऊ शकतात. बरोबर आहे का नाही? जगापासून दूर 6-6 महिने तिथे राहू शकतात. तर मग मी साधा सैनिक पण नाही होऊ शकत का? आता ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी आहेत? आपल्याला प्रेरणा मिळवण्यासाठी आहेत. लक्षात घ्या, सावित्रीबाई फुले जयंतीची आज सुट्टी आहे. मग आता सुट्टी नेमकी कशासाठी असते? नुसतं घरी इकडे तिकडे फिरायचं, खायचं प्यायचं, उड्या मारायच्या, मजा करायची याच्यासाठी सुट्टी नाही. त्या दिवसाची सुट्टी आहे, सावित्रीबाई फुले जयंतीची सुट्टी आहे. म्हणजे आपण त्या दिवशी सावित्रीबाई फुलेंचं चरित्र आपण समजावून घेतलं पाहिजे. आलं का लक्षात? त्या बाबतीत आपण वाचन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. ते त्या काळात कसे लढले, कोणत्या पद्धतीने त्यांनी क्रांती केली, ते आपण लक्षात घेऊन आपली वाटचाल आपण ठरवली पाहिजे. तर तशा पद्धतीची वाटचाल आपण आजपासून करण्याचा निश्चय करू, एवढंच मी आज सांगू इच्छितो आणि या ठिकाणी थांबतो.